नमस्कार मित्रांनो, आज आपला पुढे स्वागत आहे। आज आपण गरमागरम वाटाणा आणि बटाट्याचा वडा बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपी सुरू करूया। बघणार आहे वाटाणा आणि बटाट्याचा वडा। तर मी ह्यासाठी हे 4 बटाटे आहेत मोठे। घेतलेला आहे अर्धा चमचा, चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेले आहे अर्धा चमचा। हे बघा, आता हे बेसन घेतलेले आहे मी 1 कप। आता हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे ओवा, हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करायचंय। हे बघा, आता ह्यात मी बेसन घेतलं होतं। बेसन 1 कप घेतलंय आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, चिमूटभर हळद आणि मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा। आता आपल्याला आपण जसं बेसन ह्याचं सगळं असं बॅटर बनवायचं। हे बघा, एवढं जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको, असं बनवायचं। आणि आपल्याला हे जे वडे केलेले आहेत हे वडे आता ह्याच्यामध्ये डीप करून फ्राय करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, आता मी ह्या बॅटरमध्ये जे आपण गोळे केले होते ते काय करायचे, ह्याच्यामध्ये डीप करायचे आणि आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे। हे बघा, आता मी हे असे तळून घेणार आहे। हे बघा, आता हे असे मी तळून काढलेले आहेत। हे बघा, आता हे तुम्ही पावाबरोबर खा किंवा सॉस बरोबर खा, खूप छान लागतात खायला। हे बघा किती छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात हे वडे। आणि एकदम साधे, सिंपल, कमी मटेरियल मध्ये, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये खूप छान लागतात हे वडे। करायला पण सोपे आणि खायला पण खूप छान। अशा प्रकारे आपला वाटाणा आणि बटाट्याचा वडा तयार होऊन झालेला आहे। हा खूप सोपा आहे आणि खूप पटकन होतो आणि खायला पण खूप छान लागतो। आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपण चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।